म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत अशी त्यांना विनंती. आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टी सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक येणारी महामंडळं असतील किंवा समित्या आहेत यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करणार आहे. याही संदर्भातला निर्णय हा कालच्या बैठकीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी घेतलाय. त्यामुळे मी आत्ता फक्त आपणासमोर ती यादी एकत्रपणे जी आहे ती काय आहे, महायुतीचे उमेदवार कोण आहेत ती मी आपल्यासमोर वाचून दाखवणार आहे. यामध्ये नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये डॉक्टर राजीव भास्करराव पोद्दार, भंडारा गोंदिया श्री अविनाश आनंदराव ब्राह्मणकर, वर्धा चंद्रपूर गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अरुण हनुमंत लखानी, अमरावती श्री प्रवीण रामचंद्र पोटे, सोलापूर राजेंद्र विठ्ठल राऊत, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर प्राजक्त प्रसादराव तनपुरे, जळगाव श्री नंदकिशोर भागवत महाजन, सांगली सातारा श्री धैर्यशील ज्ञानदेव कदम, नांदेड श्री अमरनाथ अनंतराव राजूरकर, उस्मानाबाद लातूर बीड या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसवराज माधवराव पाटील, संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जालना श्री सुहास त्र्यंबकराव शिरसाट, त्याचबरोबर ठाणे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रवींद्र सदानंद फाटक, यवतमाळ श्री दुष्यंत सतीश चतुर्वेदी, परभणी हिंगोली सय्यद शेरगुल खान, नाशिक नरेंद्र भिकाजी दराडे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये श्री अनिकेत सुनील तटकरे, पुणे विक्रम संजय काकडे. या सर्व जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत 17 या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे हे सर्व उमेदवार आहेत. आपल्याला प्रसिद्धीसाठी जे पत्रक जे आहे ते पत्रक आमच्या तिघांच्या सहीचं पत्रक हे आपल्याला प्रसिद्धीसाठी आम्ही देणार आहोत. आपल्याला सुनीलजी हेही बोलतील. महायुतीच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने ज्याने आता आपल्याला नुकतं संबोधित केलं, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमचे सहकारी रवींद्रजी चव्हाण साहेब, शिवसेनेचे नेते राहुलजी शिबाळे, सुरत नवनाथ, माझे सर्व सिद्धार्थ आणि सर्व सहकारी आमचे माझे आमदार शहाजी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, महायुतीच्या पत्रकार परिषदेचा हेतू आदरणीय चव्हाण साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवला. मधल्या कालावधीमध्ये दीर्घ प्रतीक्षेच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामुळे ह्या द्वैवार्षिक निवडणुका ज्या येतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार त्या ठिकाणी नसल्यामुळे किंवा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिकेचे नगरसेवक नसल्यामुळे या रखडलेल्या होत्या. मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिंदे साहेब, स्वर्गीय दादा असताना नंतर बहिणी यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकारने या निवडणुका घेतल्या आणि या निवडणुकीच्या नंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या. त्यावेळेला या तिन्ही नेत्यांनी, विशेष करून मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकारी घेतला. शिंदे साहेबही होते, बहिणी होत्या
आणि ही निवडणूक महायुती म्हणून लढवायची असा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं मतं आपापल्या पक्षाची त्या ठिकाणी मांडली जात असतात. परंतु ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये भारताचं एक सामर्थ्य वाढतं आहे, विकसित राष्ट्र म्हणून आपण वेगाने प्रगती करतो आहोत, अशा वेळेला NDA देशातही मजबूत असली पाहिजे, राज्यातही असली पाहिजे. अमितभाईंचा या संबंध, महायुतीच्या संबंध वेगवेगळ्या घटक पक्षांकडे सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने समन्वय लक्षही असतं. प्रत्येकाला त्या पद्धतीने सामावून घेण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ही कायम त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे. अशा या भूमिकेतूनच या 17 जागा, त्यातील 1 जागा नागपूरची पोटनिवडणूक जिथे महसूल मंत्री बावनकुळेजी हे विधानसभेवरती निर्वाचित झाले, ही त्या ठिकाणी होती. आणि मग उरलेल्या 16 जागांच्या वतीमध्ये त्या ठिकाणचा निर्णय जसं चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 30-31ला घोषित झाला. 1 तारखेला अर्ज भरले गेले. काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या मध्येच इतरही पक्षातल्या म्हणजे घटक पक्षांतले काही अर्ज भरले. काल आम्ही सर्वांनी बसून या संदर्भामध्ये चर्चाही केली आणि जिथे जिथे ज्या पक्षाचे अर्ज अधिकृत उमेदवारांच्या पेक्षा अधिक आलेले आहेत, त्या संदर्भातल्या स्पष्टपणाच्या सूचना या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. आणि भक्कम